हाय, साधी सोपी झटपट अशी रेसिपी. तर कुरकुरीत असा रवा डोसा बनवला आहे. तुम्ही खाणार ना तर खूपच मजा येईल. बघा, साहित्य सांगते. किती कुरकुरीत आणि किती छान झाला आहे बघा. झाला ना छान. चला साहित्य सांगते. 1 वाटी, छोटी वाटी मी रवा घेतला आहे, बारीक रवा. आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी आलं टाकलं आहे, मिरची आणि कोथिंबीर. साहित्य खूप कमी आहे, झटपट होतो. आणि थोडं मीठ. आणि मग त्याच वाटीने मी 3 वाटी पाणी टाकलं आहे. दही पण आहे ना त्याच्यामध्ये थोडं. पहिले 2 वाट्या पाणी टाकून त्याला मिक्स करून घेतलं छान. नंतर पुन्हा 1 वाटी पाणी टाकलं आहे. बघा, याला फक्त 5-6 मिनटं बाजूला ठेवलं आहे. रवा भिजेल छान. नंतर गॅसवर तवा ठेवून त्याला छान तेल लावलं आहे. तेल सगळीकडे लावून घ्यायचं. नंतर बॅटर टाकायचं. बघा, आणि स्लो गॅसवर होऊ द्यायचं, नाहीतर डोसा आपला कच्चा राहील आणि खालून जळून येईल. त्यामुळे कुरकुरीत होण्यासाठी स्लो गॅसवर होऊ द्यायचा. टाईम लागतो डोसा बनवायला. पण डोसा खायची इच्छा झाली तर हा आपण करू शकतो. लवकर होतो आणि छान लागतो. याला चटणीची वगैरे काहीच गरज नाही, कारण आपण याच्यात आलं टाकलं आहे, मिरची टाकली आहे. बस मस्त घ्यायचा आणि खायचा. बघा, झाला. आता याला आपण काढून घेऊयात. आता आपण दुसरा करून घेऊयात. मध्यभागी एकदम सारण टाकलं ना तर तिथे जळून जाणार, म्हणून पहिले साईडला टाकायचं आणि मग नंतर शेवटी मध्यभागी टाकायचं. आता याला आपण दुसऱ्या साईडनं पण करून घेऊया, भाजून घेऊयात. छान कुरकुरीत होतं. झाला की आपला डोसा तयार. या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि कसा झाला आहे मला नक्की सांगा.